एखाद्या अशा माणसाची कल्पना करा, म्हणजे ज्याच्या खिशात एक दमडीही नाहीये आणि तो एका मालगाडीतून चक्क लपून छपून प्रवास करतोय. बापरे, म्हणजे अगदीच वाईट अवस्था म्हणायची ही. हो ना. अंगावरचे कपडे मळलेले आहेत आणि हा माणूस अशा अवस्थेत एका जगप्रसिद्ध अब्जाधीश संशोधकाच्या ऑफिसमध्ये जातो आणि म्हणतो की मला तुमच्याकडे नोकरी नकोय, मला तुमचा चक्क बिझनेस पार्टनर व्हायचंय. म्हणजे वरवर पाहता हे निव्वळ वेडेपणाचं लक्षण वाटू शकतं. अगदी बरोबर. पण जर हाच वेडेपणा एका सामान्य माणसाला जगातील सर्वात मोठ्या यशोगाथेचा नायक बनवत असेल तर? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच वेडेपणामागील विज्ञानाचा शोध घेणार आहोत. आणि हा शोध घेताना आपण कोणत्याही हवेतल्या गप्पा मारणार नाही होत बरं का. आजची आपली ही चर्चा तब्बल 500 पेक्षा जास्त अत्यंत यशस्वी व्यक्तींच्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासावर आधारित आहे. नक्कीच. म्हणजे थिंक अँड ग्रो रिच या जगप्रसिद्ध पुस्तकातील मूळ उतारे आणि नोंदींमधून आपण हे समजून घेणार आहोत. हो, आणि थॉमस एडिसन किंवा हेनरी फोर्ड यांच्यासारख्या दिग्गजांनी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं हे आपण पाहणार आहोत. या सर्वामागे एकच मूळ तत्व आहे आणि ते म्हणजे विचार या प्रत्यक्ष वस्तू असतात. खरं तर सुरुवातीलाच एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाटते. हे आजचं सखोल विश्लेषण केवळ बँकेत पैसे कसे वाढवायचे याबद्दल नक्कीच नाहीये. हो, पैशांच्या पलीकडे जाणारं हे तत्वज्ञान आहे. अगदी. हे वैयक्तिक यश, मनःशांती आणि एकंदर मानवी क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याच्या एका यशाचा तत्वज्ञानाबद्दल आहे. कोणत्याही मोठ्या यशाची सुरुवात एका कल्पनेतून होते हे आपण नेहमीच ऐकतो. पण नुसती इच्छा असणे आणि एक ज्वलंत इच्छा असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मगाशी मी ज्या मालगाडीतून प्रवास करणाऱ्या माणसाची गोष्ट सांगितली, तो माणूस म्हणजे एडविन सी बार्न्स. बार्न्सची कथा तर या संपूर्ण तत्वज्ञानाचा पायाच आहे. हो ना. त्याला थॉमस एडिसनसोबत काम करण्याची फक्त इच्छा नव्हती, तर ती त्याची ज्वलंत इच्छा होती. बार्न्स जेव्हा एडिसनला पहिल्यांदा भेटायला गेला तेव्हा एडिसनने स्वतः नंतर आपल्या आठवणीत सांगितलं होतं की तो एका सामान्य भिकाऱ्यासारखा दिसत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे होते ना. अगदी बरोबर. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की तो जे मिळवायला आला आहे ते मिळेपर्यंत तो मागे हटणार नाही. आता इथे एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कोणती? बार्न्सने एडिसनच्या ऑफिसमध्ये सुरुवातीला अत्यंत सामान्य काम स्वीकारलं. पगार अगदीच तुटपुंजा होता. महिने गेले, वर्षे गेली, तब्बल 5 वर्ष तो एकही मोठी संधी न मिळता तिथेच काम करत राहिला. एक मिनिट. इथेच मला थोडं थांबवून तुम्हाला विचारावंसं वाटतं. आपण हे थोडं उलगडून पाहूया. 5 वर्ष? हो, 5 वर्ष. म्हणजे एखादा सामान्य माणूस 5 वर्ष फरशी पुसण्यासारखं किंवा फाईल्स लावण्यासारखं काम करणं आणि तेही बिझनेस पार्टनर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून. ऐकायला खरंच विचित्र वाटतं ते. आजच्या जगात जिथे लोक 6 महिन्यात प्रमोशन नाही मिळालं तर लगेच नोकरी बदलतात, तिथे हे 5 वर्ष वाट पाहणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखं नाही का वाटत? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे साधी आशा आणि ही जी ज्वलंत इच्छा आपण म्हणतोय, यातली सीमारेषा नेमकी काय आहे? याचं उत्तर बार्न्सच्या मानसिकतेत दडलेलं आहे. साधी आशा ही परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणजे जर मला प्रमोशन मिळालं तर मी पुढे काम करेन, ही झाली आशा. अच्छा. पण बार्न्सकडे ज्वलंत इच्छा होती, ज्याचा अर्थ त्याने परतीचे सर्व मार्ग जाळून टाकले होते. त्याच्याकडे प्लॅन बी नव्हताच. म्हणजे बॅकअप प्लॅनच नव्हता त्याच्याकडे. अजिबात नाही. एकतर मी एडिसनचा भागीदार बनेन किंवा आयुष्यभर त्यासाठी प्रयत्न करत राहीन, हा त्याचा ठाम विचार होता. बापरे. जेव्हा माणसाला माहीत असतं की त्याला नेमकं काय हवं आहे आणि तो त्यासाठी आपलं संपूर्ण भविष्य पणाला लावतो, तेव्हा मेंदू आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. म्हणजे तो 5 वर्ष फक्त तिथे वाट पाहत नव्हता, तर तो प्रत्येक क्षणी एडिसनची कार्यपद्धती, त्याचा व्यवसाय समजून घेत होता. ती त्याची मानसिक पूर्वतयारीच होती. नक्कीच. आणि म्हणूनच जेव्हा संधी आली तेव्हा ती फक्त बार्न्सलाच दिसली. ती एडिफोनची संधी ना? हो, तेच. एडिसनने एडिफोन नावाचं एक नवीन डिक्टेटिंग मशीन बनवलं होतं. इतर सर्व सेल्समॅनच्या मते ते मशीन विकणं अत्यंत कठीण होतं. त्यांना त्यात फक्त अडचणीच दिसत होत्या. पण बार्न्सचा मेंदू प्लॅन बी नसल्यामुळे फक्त संधी शोधत होता. त्याने ती संधी ओळखली आणि ते मशीन इतक्या यशस्वीरित्या विकलं की तो खरोखरच एडिसनचा भागीदार बनला. अरेच्छा. मेड बाय एडिसन अँड इन्स्टॉल्ड बाय बार्न्स ही टॅगलाईन त्यावेळी जगभर प्रसिद्ध झाली. याला म्हणतात इच्छेचं वास्तवात रूपांतर होणं. हे खरंच थक्क करणारं आहे.
म्हणजे ज्याच्याकडे बॅकअप प्लॅन असतो तो पहिल्या संकटात त्या बॅकअप प्लॅनचा आधार घेतो आणि मूळ ध्येय सोडून देतो. अगदी बरोबर. पण बाउंडसारख्या माणसाला बॅकअप प्लॅन नसल्यामुळे जिंकण्याशिवाय पर्यायच नसतो. पण मग इथे एक मोठा विरोधाभास समोर येतो. कोणता? जर एखाद्याकडे अशी ज्वलंत इच्छा असेल, तो प्रचंड मेहनतही करत असेल, पण तरी जर तो अपयशी ठरत असेल तर काय? कारण बहुतांश लोक इच्छा असूनही अपयशी होतातच ना. आणि इथेच आपण एका अत्यंत नाजूक टप्प्यावर येतो, जो आहे चिकाटी आणि तात्पुरतं अपयश पचवण्याची क्षमता. इच्छा कितीही प्रबळ असली तरी प्रत्यक्ष जगात वावरताना अडथळे येणारच. आणि नेमक्याच याच क्षणी बहुतांश लोक माघार घेतात. त्यांना वाटतं की अपयश आलं म्हणजे आपला मार्ग चुकला आहे. हो, या संदर्भात मूळ स्रोतात R.U. डार्बी यांच्या काकांची एक अतिशय रंजक आणि डोळे उघडणारी कथा आहे. हो, ती गोल्ड रशच्या वेळीची कथा ना? हो, तीच. गोल्ड रशच्या काळात जेव्हा प्रत्येकजण सोन्याच्या शोधात होता, तेव्हा हे काका सोन्याच्या खाणीत काम करण्यासाठी गेले. त्यांनी तिथे भरपूर मेहनत केली. सुरुवातीला त्यांना थोडं सोनं मिळालंही होतं. हो, त्यांना वाटलं आता आपण करोडपती होणार, पण अचानक तो सोन्याचा साठा संपला. जमीन खणून खणून ते थकले, पण काहीच मिळेना. शेवटी त्यांची सगळी आशा संपली. त्यांनी कंटाळून मशीन्स एका भंगारवाल्याला विकल्या आणि ते चक्क रिकाम्या हाताने गावी परतले. पण खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होते. त्या भंगारवाल्याने ती मशीन्स तशीच न विकता एका मायनिंग इंजिनियरला बोलावून त्या जागेची पाहणी केली. अच्छा, म्हणजे त्याने डोकं चालवलं. हो, आणि त्या इंजिनियरने काय शोधून काढलं माहितीये? डार्बी आणि त्यांचे काका जिथून परत फिरले होते तिथून सोन्याचा मुख्य साठा फक्त 3 फूट दूर होता. फक्त 3 फूट. काय सांगताय? हे ऐकतानाही अंगावर काटा येतो. विचार करा, इतकी वर्ष मेहनत करून सर्वस्व पणाला लावून जेव्हा यशाचा दरवाजा फक्त 3 फुटांवर होता तेव्हा त्यांनी हार मानली. हो ना? पण इथे मला एका गोष्टीबद्दल शंका आहे. विचारा ना. जेव्हा माणूस अटळ प्रयत्न करत असतो आणि त्याला सतत अपयश येत असतो, तेव्हा त्याला कसं समजणार की तो सोन्यापासून फक्त 3 फूट दूर आहे की तो उगाचच एका चुकीच्या ठिकाणी खड्डा खोदत बसलाय? याला आपण संक कॉस्ट फॅलसी म्हणू शकत नाही का? हा अत्यंत अचूक आणि तर्कशुद्ध मुद्दा आहे. पण डार्बीच्या कथेतील इंजिनियरची भूमिका इथे महत्वाची ठरते. डार्बीच्या काकांनी हार मानली कारण त्यांना त्या फॉल्ट लाईन्सबद्दल तांत्रिक ज्ञान नव्हतं. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे माहितीचा अभाव होता. अगदी बरोबर. कठोर परिश्रमाला जेव्हा योग्य ज्ञानाची जोड नसते त्याला माणूस अंधारात चाचपडतो. पण या कथेतून जो मानसिक धडा घ्यायचा आहे तो डार्बीले खूप चांगल्या प्रकारे घेतला. तो कसा? जेव्हा डार्बीला समजलं की तो फक्त 3 फुटांवरून परत फिरला होता तेव्हा त्याने त्या अपयशाला आपल्या आयुष्याचा शेवट मानलं नाही. त्याने त्या धड्याचं रूपांतर एका हो, आणि तो धडा त्याने नंतर जीवन विमा व्यवसायात वापरला. विमा विकताना जेव्हा ग्राहक सुरुवातीला नाही म्हणायचे तेव्हा तो कधीच थांबला नाही. हो, कारण त्याला ती 3 फुटांची गोष्ट आठवायची. अगदी. मी सोन्यापासून 3 फुटांवर थांबलो होतो, पण आता लोक नाही म्हणाले म्हणून मी थांबणार नाही, हे त्याचं तत्व बनलं. आणि तो त्या काळातील सर्वात यशस्वी विमा एजंट बनला. यालाच आपण व्यापक दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे. लोक तात्पुरत्या अपयशाला कायमचा पराभव मानण्याची खूप मोठी चूक करतात. हे खूप महत्वाचं आहे. अपयश हा कायमचा शिक्का नसून तो केवळ एक संकेत आहे की आपली योजना कुठेतरी चुकत आहे. प्लॅन बदलण्याची गरज असते किंवा नवीन ज्ञान मिळवण्याची गरज असते, ध्येय सोडण्याची नाही. थॉमस एडिसनने सुद्धा विजेचा बल्ब शोधण्यापूर्वी 10,000 वेळा अपयश पचवलं होतं. हो, पण त्याने हार मानली नाही. तो प्रत्येक अपयशाला एक नवीन धडा मानायचा. म्हणजेच काय, तर अपयश हा यशाच्या मार्गातला स्पीड ब्रेकर आहे, तो काही डेड एंड नाही. पण बघा ना, हे सगळं बोलायला आणि ऐकायला खूप छान वाटतं. आयुष्यात अपयश येतं तेव्हा माणूस खचून जातो, त्याच्या मनात शंका निर्माण होतात आणि म्हणूनच ही चिकाटी टिकवण्यासाठी स्वतःवरचा विश्वास अतिशय महत्वाचा असतो. अगदी बरोबर. इथूनच आपल्या विश्लेषणाचा पुढचा आणि सर्वात रहस्यमय वाटणारा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे अवचेतन मन आणि स्वयंसूचना. अपयश पचवण्यासाठी स्वतःवर अढळ विश्वास निर्माण करणं हे नक्की कसं साध्य करायचं? हा खऱ्या अर्थाने या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. कोणताही मोठा विचार किंवा ज्वलंत इच्छा वास्तवात उतरवायची असेल तर तुमचा स्वतःवर अढळ विश्वास असणं आवश्यक आहे. पण हा विश्वास काही रातोरात निर्माण होत नाही ना? अजिबात नाही. त्यासाठी अवचेतन मनाला जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रशिक्षण द्यावं लागतं. यालाच आपण स्वयंसूचना किंवा ऑटो सजेशन म्हणतो. मूळ श्रोतामध्ये या प्रक्रियेसाठी स्पष्ट 6 पायऱ्या दिलेल्या आहेत. हो, त्या पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत.
पहिली पायरी म्हणजे नेमकं काय हवंय ते निश्चित करा. मला खूप पैसे हवेत असं गोलमाल सांगून चालणार नाही. एक निश्चित रक्कम डोळ्यासमोर हवी. हो. दुसरी पायरी, त्या बदल्यात जगात काय देणार हे ठरवा, कारण मोफत काहीच मिळत नाही. तिसरी पायरी, एक निश्चित तारीख ठरवा. चौथी, एक स्पष्ट योजना तयार करा आणि लगेच कामाला लागा. आणि 5वी पायरी म्हणजे हे सर्व एका कागदावर अत्यंत स्पष्टपणे लिहून काढा. हो, आणि 6वी सर्वात महत्वाची पायरी, हा लिहिलेला कागद दिवसातून 2दा पूर्ण भावनांसह मोठ्याने वाचा. आता ह्या पायऱ्या वरवर पाहता खूप सोप्या आणि कदाचित काहींना निरर्थकही वाटू शकतात. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे ऐकायला थोडं जास्तच फिल्मी किंवा जादूसारखं वाटतं. हो, बऱ्याच लोकांना तसं वाटतं. एक मिनिट विचार करूया. कागदावर लिहून आणि ते दिवसातून 2दा वाचून बँक अकाउंटमध्ये पैसे कसे येतील? हे एखादा भ्रामक अंधश्रद्धा असल्यासारखं वाटू शकतं. अशा नुसत्या शब्दांनी मेंदूत काय बदल होणार आहे? हां, संशय अतिशय नैसर्गिक आहे. नुसते शब्द वाचून काहीही साध्य होणार नाही. हे अगदी 100% खरंय. मग याचा उपयोग काय? जर एखादी व्यक्ती दिवसातून 1000 वेळा मला यशस्वी व्हायचं आहे असं यांत्रिकपणे पुटपुटत असेल, पण आतून तिला भीती वाटत असेल, तर अवचेतन मन ती भीतीच स्वीकारेल. अच्छा, म्हणजे आतल्या भावना महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर. इथेच भावना हा शब्द अत्यंत महत्वाचा ठरतो. आपला मेंदू हा मुळातच जगण्यासाठी डिझाईन केलेला आहे, यशासाठी नाही. त्यामुळे तो नैसर्गिकरित्या भीती, शंका आणि धोके पटकन ओळखतो. अवचेतन मनाला शब्दांची भाषा समजत नाही. त्याला भावनांची आणि चित्रांची भाषा समजते. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट नुसती वाचतो, तेव्हा ती फक्त आपल्या तर्कशुद्ध मनापर्यंत पोचते. पण जेव्हा आपण त्या शब्दांमध्ये अढळ विश्वास आणि भावना मिसळतो, तेव्हा ती माहिती अवचेतन मनापर्यंत झिरपते. बरोबर. हे तर एखाद्या कम्प्युटरला नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासारखं आहे. आपण आपल्या मेंदूचं चक्क रिप्रोग्रॅमिंग करत आहोत. येस. जुने भीतीचे हार्डवेअर बदलून तिथे विश्वासाचं नवीन ऑपरेटिंग सिस्टम टाकत आहोत. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आणि हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर काय होतं, तर आपल्या मेंदूतील रेट्रिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम किंवा ज्याला आपण RAS म्हणतो, ती जागृत होते. अच्छा. अवचेतन मन त्या ध्येयाला एक सत्य म्हणून स्वीकारतं आणि ते वास्तवात आणण्यासाठी आसपासच्या ज्या संधी आपण आधी दुर्लक्षित करत होतो, त्या संधी शोधायला सुरुवात करतं. या अवचेतन मनाच्या ताकदीचं एक अतिशय भावनिक उदाहरण मूळ पुस्तकात आहे. लेखक नेपोलियन हिल यांचा स्वतःचा मुलगा ब्लेअर याची कथा. हो, ती कथा खरोखरच अद्भुत आणि प्रेरणादायी आहे. ब्लेअर जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला शारीरिकदृष्ट्या कानच नव्हते आणि तो पूर्णपणे बहिरा होता. डॉक्टरांनी तर स्पष्टपणे सांगून टाकलं होतं की हा मुलगा कधीच ऐकू शकणार नाही. वैद्यकीय विज्ञानाने आपला निकाल दिलाच होता. हो, पण लेखकाने म्हणजे एका पित्याने हे डॉक्टरांचं ते म्हणणं पूर्णपणे नाकारलं. त्यांनी ठरवलं की ते त्यांच्या मुलाच्या अवचेतन मनात ऐकण्याची आणि बोलण्याची ज्वलंत इच्छा निर्माण करतील. विचार करा, त्या काळात एका कर्णबधीर मुलाला समाजात किती अडचणींचा सामना करावा लागला असेल. पण लेखकाने मुलाच्या मनाभोवती चक्क एक सुरक्षा कवच निर्माण केलं. कसं काय? ते त्याला रोज रात्री अशा गोष्टी सांगायचे ज्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. तुझी ही उणीव हा शाप नसून ती एक देणगी आहे, हे त्याने मुलाच्या अवचेतन मनावर बिंबवलं. आणि त्याचे परिणाम थक्क करणारे होते. तो मुलगा कोणावरही अवलंबून न राहता वर्तमानपत्रे विकून स्वावलंबी झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी त्याला एक विशेष श्रवणयंत्र मिळालं. हो, जेव्हा त्यांनी ते यंत्र लावलं तेव्हा पहिल्यांदाच त्याला जगभरातील आवाज स्पष्ट ऐकू आले. त्याने आपल्या या उणीवेचं खऱ्या अर्थाने एका संपत्तीत रूपांतर केलं. त्याने त्या श्रवणयंत्राच्या कंपनीत नोकरी मिळवली आणि पुढे जाऊन जगभरातील हजारो कर्णबधिरांना मदत करणारी एक मोठी योजना उभी केली. हे सर्व कशामुळे घडलं? तर लहानपणापासून त्याच्या अवचेतन मनात पेरलेल्या अढळ विश्वासामुळे. भावना हा तो पासवर्ड आहे ज्याने अवचेतन मनाचा दरवाजा उघडतो. पण इथे एक व्यावहारिक अडचण येते बघा. कोणती? समजा आता मानसिक पूर्वतयारी पूर्ण झाली. एखाद्याकडे ज्वलंत इच्छा आहे, चिकाटी आहे, स्वतःवर विश्वासही आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष जगात जाऊन योजना राबवायची असते तेव्हा एकट्या माणसाची बुद्धी आणि वेळ कधीच पुरेसा नसतो. एका दिवसात फक्त 24 तासच असतात ना. अगदी बरोबर. आणि तिथेच मास्टर माइंड आणि संघटित नियोजनाची संकल्पना समोर येते. कोणतंही मोठं यश हे एकांतात मिळत नाही. त्यासाठी योग्य लोकांची साथ लागतेच. म्हणजे 2 किंवा अधिक लोकांचा गट.
हो, मास्टरमाइंड म्हणजे 2 किंवा अधिक लोकांचा असा गट जो एकाच निश्चित ध्येयासाठी पूर्ण सुसंवादाने आणि विश्वासाने एकत्र काम करतो. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हेनरी फोर्ड. आज आपण फोर्ड कंपनीचं नाव अत्यंत आदराने घेतो, पण हेनरी फोर्ड यांच्याकडे सुरुवातीला फारसा औपचारिक शिक्षण नव्हतं. ते एका अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते. हो, आणि त्यांना तांत्रिक गोष्टींचं पूर्ण ज्ञानही नव्हतं. पण त्यांनी एक अतिशय हुशार खेळी खेळली. त्यांनी काय केलं? तर त्यांनी त्यांच्या काळातील सर्वात प्रज्ञावान लोकांचा एक गट बनवला. थॉमस एडिसन, हार्वे फायरस्टोन, जॉन बरोज यांसारख्या अतिशय बुद्धिमान लोकांची त्यांनी मैत्री केली. मला हे एखाद्या वैयक्तिक संचालक मंडळासारखं वाटतं. जशा मोठ्या कंपन्या निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ लोकांचं बोर्ड बनवतात, तसंच फोर्ड यांनी स्वतःसाठी केलं. आणि हे करणं सोपं नसतं बरं का. यासाठी स्वतःचा इगो पूर्णपणे बाजूला ठेवावा लागतो. मला सगळं काही येत नाही हे मान्य करावं लागतं. नक्कीच. जेव्हा 2 किंवा अधिक मने एकाच ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांची केवळ बेरीज होत नाही, तिथे रसायनशास्त्रासारखा बदल घडतो आणि एक तिसरी अदृश्य शक्ती निर्माण होते. त्यालाच मास्टरमाइंड म्हटलं जातं. म्हणजे जर माझ्यात एखादी उणीव असेल, तर ती उणीव भरून काढणारा भागीदार शोधणं हे यशाचं लक्षण आहे. फोर्ड यांनी हेच तत्व वापरून मोटरगाडीच्या क्षेत्रात क्रांती घडवली. या सर्व प्रवासाकडे आपण मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की यश हा काही नशिबाचा किंवा योगायोगाचा खेळ नाहीये. ही एक अत्यंत शास्त्रीय आणि मानसिक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत काम करते. मूळ स्रोतात कॉमेडियन W.C. फील्ड्स आणि A.D. कॅन्टर यांची उदाहरणं आहेत. महामंदीच्या काळात त्यांनी सगळं गमावलं होतं, पण चिकाटी सोडली नाही. हो, त्यांनी स्वतःचे नशीब स्वतः घडवले आणि शून्यातून पुन्हा यश मिळवले. निश्चित ध्येय, ज्वलंत इच्छा, अढळ विश्वास आणि मास्टरमाइंड या सूत्राचा वापर करून कोणीही यश मिळवू शकतं. हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नक्कीच नाहीये, हे प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्यासाठी आहे. आपले ध्येय लिहून काढणे ही बदलाची पहिली पायरी असू शकते. कारण ज्ञानाचा खऱ्या अर्थाने उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते प्रत्यक्ष कृतीत उतरवलं जातं. 100% खरं आहे. तर जाता जाता आपण पुन्हा एकदा त्या मूळ विचार आणि सिद्धांताकडे वळूया. जर विचार या खऱ्या वस्तू आहेत आणि ते वास्तवात उतरतात, तर एक माणूस रोज स्वतःच्या मनात कोणती वास्तू उभी करत असतो याचा विचार करणे गरजेचे आहे. अगदी बरोबर. तो रोजचा विचार यशाचा एक भव्य महाल उभा करत आहे की भीतीच्या अंधाऱ्या तुरुंगाच्या भिंती रचत आहे. शेवटी यशाची ही ब्लूप्रिंट बाहेर कुठेही नसून ती प्रत्येकाच्या स्वतःच्याच हातात आहे.